आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तर शोधायचे झाल्यास गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे खुलताबाद तालुक्यातील भूमिपुत्र डॉक्टर सुरेश सोनवणे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या आमिषाला बळी न पडता लोकशाही बळकट करण्याचे काम करा असे आवाहन अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी मतदारसंघातील जनसंवाद दौऱ्यात केला आहे। गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात विजय अभियान दौरा अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे करत आहेत। या दौऱ्यादरम्यान तिसगाव तांडा, कसाबखेडा, वेरूळ तांडा, पळसवाडी, पळसगाव, निरगुंडी, गल्लेबोरगाव, अखतवाडा या गावामध्ये मतदारांशी संवाद साधताना डॉक्टर सोनवणे यांनी सांगितले की निवडणूक ही लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी असते। त्यामुळे या निवडणुकीत आपण आपल्या हक्काचे मतदान हे आपल्या हक्काच्या व्यक्तीलाच दिले पाहिजे। पैशाला किंवा आश्वासनाला बळी न पडता आपल्या तालुक्याचे भविष्य घडवणारा उमेदवार आपण निवडायला हवा। प्रस्थापित राजकारणी तुम्हाला पैशाचे आमिष दाखवतील आणि आश्वासन देतील, पण भूलथापांना बळी न पडता मतदानाच्या दिवशी सजग राहा। मी जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक विकास कामे केली, परंतु अनेक कामे करताना मला अडथळा निर्माण करण्यात आला। आता मी पूर्ण ताकदीने सामान्य जनतेसोबत उभा आहे, त्यामुळे तुमचा आशीर्वाद मला पुढील 5 वर्षासाठी द्या। मतदारसंघाचा कायापालट केला नाही तर पुन्हा तुमच्या समोर उभा राहणार नाही। माझ्याकडे विकासाची सर्वांगीण दूरदृष्टी तयार आहे, फक्त आपली साथ हवी आहे। यामुळे उच्च शिक्षित स्वच्छ प्रतिमा असलेल्या व्यक्तीला आपण मतदान करणे गरजेचे आहे। एक आयात उमेदवार मागील 3-4 महिन्यांपासून येऊन भूलथापा देत आहे, त्यामुळे गावात अनेक जण डंका वाजवत फिरत आहेत। दुसरे उमेदवार 15 वर्षे विद्यमान असूनही मतदारसंघाचे वाटोळे करून देखील आपल्याला आश्वासन देत आहेत, परंतु आता हीच योग्य वेळ आहे जागृत होण्याची आणि भूमिपुत्राला साथ देण्याची, असे उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी सांगितले। गंगापूर खुलताबाद विधानसभा 2024 खरं जर बघितलं तर विधानसभेची निवडणूक ही आपल्या भवितव्यासाठी असते, आपल्या गावासाठी, गावाच्या विकासासाठी, आपल्या तालुक्यासाठी, तालुक्याच्या विकासासाठी, तसेच आपल्या मतदारसंघामध्ये होणाऱ्या बदलासाठी असते। पण आजपर्यंतची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती न लढता या प्रस्थापितांनी स्वतःच्या फायद्यासाठी या निवडणुकीचा वापर केला आणि स्वतःचा फायदा, स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न वर्षानुवर्ष केलेला आहे। या निवडणुकीमध्ये मी आपला मुलगा, आपल्या घरातील एक मेंबर निवडणुकीला उभा आहे आणि आपल्यासमोर या निवडणुकीच्या दृष्टीने आलेलो आहे। या निवडणुकीमध्ये आपल्याला पुढे काय करायचं आहे आणि मी काय करू शकतो, काय करणार आहे याबद्दल आपल्याशी चर्चा करायची आहे। गंगापूर खुलताबाद विधानसभा हा MIDCचा परिसर म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात MIDC इथं कंपन्या आहेत। या कंपन्यामध्ये आपल्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देणे, चांगली हक्काची नोकरी मिळवून देणे हा माझा सर्वतोपरी प्रयत्न असेल। प्रत्येक गावातील तरुण कशा पद्धतीने या नोकऱ्यांची संधी त्या ठिकाणी मिळवू शकतो यासाठी प्रयत्न करेल। कंपनीचे मालक जे कंपन्या चालवतात, रोजगार उपलब्ध करून देतात, त्यांना संरक्षण देण्याची पूर्ण जबाबदारी मी स्वतः आमदार म्हणून त्या ठिकाणी निभावेल। आपल्या MIDC मध्ये आता कंपन्या तर आहेच, पण असेही युवक आहेत की जे IT कंपन्यांसाठी पुणे या ठिकाणी जावं लागतं। त्यांच्यासाठी कशा पद्धतीने IT हब निर्माण करता येईल यासाठी विधानसभेत आवाज उठवून वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न मांडून आपल्या भागात तोही प्रयत्न मी करेल। ज्यावेळेस हा झाला रोजगाराच्या बाबतीत आणि तरुण वर्गाच्या बाबतीमध्ये, दुसरा आहे मुद्दा शिक्षणाचा। शालेय शिक्षण, जिल्हा परिषद शाळा आज बुडतीच्या कागारीवरती येऊन ठेपलेल्या आहेत। यामध्ये सुधारणा करणं, शाळा डिजिटल करणं, शाळेमध्ये सुविधा उपलब्ध करून देणं आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणार आहेत आणि हा बदल येत्या 2 वर्षात सुद्धा मी करेल। त्यानंतर शिक्षकांना पण संरक्षण, सरकारी नोकरी, रोजगार त्या ठिकाणी जे आहेत, सरकारी नोकरदार आहेत त्यांना संरक्षण देण्याचं कार्य आणि त्यांच्या हातून जनसेवेचे कार्य करून घेणं हेही माझं काम असेल। आपण बघता
प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त रस्ते आणि रस्ते याच्यावरती निवडणूक लढल्या गेली, पण रस्ते झाले कोणते आणि कोणते नाही यावरती बघावं लागेल. आज ग्रामीण भागात रस्त्यांची दुर्दशा बघता मला वाटतं 60 वर्ष आपले वाया गेलेत. प्रत्येक गावात जाणारा रस्ता बनवणे, प्रत्येक शेतात जाणारा शेत रस्ता बनवणे, त्यानंतर शिवार रस्त्यांचं जाळं विणणे हे माझं काम असेल आणि ते मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी निभावेल. या मतदारसंघामध्ये असंख्य प्रश्न त्या ठिकाणी ग्रासलेले आहेत. आपला मतदारसंघ हा पर्यटनाचा त्या ठिकाणी राजधानीच्या बॉर्डरवरती असणारा मतदारसंघ आहे. औरंगाबाद जिल्ह्याला या छत्रपती संभाजीनगरला पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखलं जातं, पण इथलं पर्यटन कधीच वाढलं नाही आणि त्याची मुख्य मुहूर्तमेढ आहेत गंगापूर खुलताबाद विधानसभा, ज्या ठिकाणी वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ येथील लेणी, भद्रामारोटी हे पर्यटन स्थळ तर आहेच, त्याबरोबर श्रद्धेचं स्थान आणि असंख्य भाविकांचं मुख्य त्या ठिकाणी देवस्थान आहे. याचा विकास करणं, घृष्णेश्वर मंदिराला पर्यटन त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं, तिथे नवीन नवीन कॉरिडॉर उपलब्ध करणं, बनवणं हे येत्या काही वर्षात तुम्हाला बनलेलं त्या ठिकाणी दिसेल आणि हा तुमचा मुलगा ते बनण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. पर्यटनामध्ये आपलं असणारं म्हैसमाळ ठिकाण, ज्यावरती फक्त बोलल्या गेलं, 15 ते 20 वर्ष वाया घातल्या गेले, त्याचा विकास करणं आणि तो विकास 15 वर्ष लागत नाहीत, फक्त 2-3 वर्षाची गोष्ट आहे, तेवढ्यातच ते करेल, हाही तुम्हाला शब्द आणि त्या ठिकाणी वचन तुमचा मुलगा देतोय. यानंतर एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, एवढ्याने त्या ठिकाणी सुधारणा होईल का, तर नाही, शाश्वत विकास झाला पाहिजे. आज दलित वस्तीला खूप प्रमाणात त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊन दलित वस्तीचा पूर्ण सुधार करणं हे माझं आद्य कर्तव्य असेल आणि त्या बांधवांना त्यांच्या भागात त्या ठिकाणी उच्च दर्जाचं जीवन जगता यावं अशा सुविधा उपलब्ध केल्या जातील. त्यानंतर मुस्लिम वस्तीचा आपण विचार करूया. आजही तीच परिस्थिती आहे, या वस्तीकडे कोणी बघत नाही आहे, सत्ताधारी फक्त सत्ता भोगण्यात त्या ठिकाणी व्यस्त आहेत. त्या मुस्लिम वस्तीचाही विकास करून त्यांना त्या दर्जाचं त्या ठिकाणी राहणीमान उपलब्ध करून देणं माझं काम असेल. प्रत्येक त्या ठिकाणी समाजाला सोबत घेऊन समाजासाठी असणारं आरोग्य उपकेंद्र प्रत्येक गावात कसे त्या ठिकाणी उपलब्ध करता येतील, छोटे का होत नाही, छोट्या गावासाठी उपकेंद्र असावं, यासाठी विधानसभेत भांडून तो आपल्या मतदारसंघामध्ये खेचून आणण्यात मी त्या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही. आज आपण बघतो जीवनावश्यक वस्तूमध्ये शेतीमाल आणि शेतीमालाला त्या ठिकाणी हमी भाव नाही आहे आणि फक्त शेतकऱ्याचा म्हणजे शेतकऱ्याबद्दल कळकळ आहे असं दाखवल्या जातं, पण मुळात ते केल्या जात नाही. मला शेतीमालांना योग्य भाव येण्यासाठी ज्या बुडीत चाललेल्या आपल्या संस्था आहेत की ज्यामध्ये आपण शेतीमाल त्या ठिकाणी हक्काने नेऊन घालू शकतो आणि तिथे विक्री करता येते, त्या संस्था पुनर्जीवित करण्याचं कार्य मी आपला मुलगा म्हणून करेल. त्यानंतर शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी वर्षानुवर्ष चालत असलेला लढा जो कोणी त्या ठिकाणी पुढे नेला नाही, तो त्या ठिकाणी लढेल आणि आपल्या हा मुलगा आपल्या मालाला योग्य तो भाव मिळवून देईल. आज शेतकरी वर्गाचे प्रॉब्लेम्स काय आहेत की अत्याधुनिक शेती आणि विविध योजना या अत्याधुनिक शेतीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी मजबूर करून आपल्या मतदारसंघामध्ये त्या योजना आणेल. शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, आरक्षणाच्या बाबतीत असेल, सर्व समाजाला समावेशक भूमिका घेणं हे माझं आद्य कर्तव्य असेल आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी त्या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करेल. एक सुशिक्षित आणि त्यानंतर अभ्यासपूर्ण या गोष्टी मांडण्यासाठी सदैव तत्पर आपला हा मुलगा नेहमीच राहील. मला आई वडील आणि माझ्या जनतेला एक त्या ठिकाणी विनंती करायची आहे की आपण या सगळ्या गोष्टी घेऊन जाणार आहोत. लवकरच माझा जाहीरनामा आपल्यासमोर लेखी स्वरूपात त्या ठिकाणी येईल आणि तो जाहीरनामा नाही आहे, ते माझं वचन आहे. एका मुलाचं आपल्या आईवडिलाप्रती दिलेला तो शब्द असेल आणि तो पूर्ण 5 वर्षाच्या आतच करेल.
जर या 5 वर्षात मी यातली एक गोष्टही करू नाही शकलो तर पुढील वेळेस आपल्या समोर मतदान मागायला येणार नाही. आपण खूप जणांना त्या ठिकाणी 15-15 वर्ष देऊन बघितली. आता समोर असणाऱ्या उमेदवाराबद्दल मी बोलत नाही. त्यांनी किती वर्ष आमदारकी निभावली आहेत, कोण कोण तुमच्याकडे येत आहे हे तुम्ही सर्व जाणतात. मला त्यांच्यावरती बोलायचं नाही. आपण सर्व जाणतात आणि मनात तुम्ही ठरवलेल्या त्या ठिकाणी गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. नक्कीच ही विधानसभा आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी ही दीपावली नवीन दीप प्रज्वलित करणारी ठरणार आहे. म्हणून आपण नक्कीच या दीपावलीला एक संकल्प करूया आणि आपला मतदार संघाचा जीर्णोद्धार आपल्याला करायचा आहे. मी जीर्णोद्धार यासाठी म्हणतोय की फक्त आणि फक्त आश्वासनं, फक्त आणि फक्त त्या ठिकाणी आपण थापा खाल्लेल्या आहेत आणि या थापा खाण्यामध्ये मीही सहभागी होतो. कारण असं आहे की मलाही ज्या वेळेस त्याची कल्पना झाली की मतदारसंघामध्ये पाहिजे त्या गोष्टी होत नाहीत आणि या गोष्टी घडण्यामागे कुठे ना कुठे त्या ठिकाणी 2-3 जणांचे हात त्या ठिकाणी लागतात. आज कंपनी मालक त्या ठिकाणी त्रस्त आहेत, आज सरकारी नोकरदार त्रस्त आहेत, आज शेतकरी त्रस्त आहेत, आज विद्यार्थी त्रस्त आहेत, आज महिला माता भगिनी त्रस्त आहेत आणि फक्त आणि फक्त मतदानाच्या तोंडावरती 3 महिने मोठे उद्घाटनं केल्या जातात. 4 महिने 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी विकासाची गंगा वाहील असं बोलल्या जातं. असं काही नाही. आणि 5 वर्ष झोपा काढल्या जातात किंवा त्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरात लावून वेगवेगळ्या लोकांना त्याचा त्रास दिला जातो. हेच मी बघितलं आहे आणि यावरती हा तुमचा मुलगा आवाज उठवतोय. तर या आवाजाला तुमची साथ गरजेची आहेत, तुमचे आशीर्वाद गरजेचे आहेत आणि माझी मायबाप जनता, आई वडील, त्यानंतर आपले सर्व मतदार बंधू, तरुण बंधू या निकालातून ते सिद्ध करतील की आपण त्या ठिकाणी या भूमिपुत्रासाठी, या तुमच्या मुलासाठी सोबत असाल ही अपेक्षा व्यक्त करतो. मी परत लेखी स्वरूपात आपल्यासमोर येणारच आहेत, प्रत्येकाला भेटणारच आहेत आणि 5 वर्ष तुमच्या सेवेस तत्पर असेल एवढंच आपल्या या दीपावली सणानिमित्त बोलतो. आणि परत एकदा सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या खूप शुभेच्छा. ही दीपावली आपल्या आयुष्यात त्या ठिकाणी समृद्धी, आपल्या मुलाच्या भविष्यासाठी नवीन पर्व घेऊन येऊ हीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद. अमोल काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.